डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा परिसरात सुरू असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामामुळे रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। MMRDA कडून सुरू असलेल्या रस्ते कामासाठी अनेक सोसायट्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांसमोर खोदकाम करण्यात आलं। उन्हाळ्यात त्या ठिकाणाहून उडणाऱ्या धुळीनं रहिवासी त्रस्त झाले होते, तर आता पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चिखलमय अवस्था झाली। त्यामुळे सोसायटीतून बाहेर पडताना रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते। वाहन बाहेर काढणं, पायी जाणं तसंच मुलांना शाळेत घेऊन जाणंही धोकादायक आणि त्रासदायक ठरतंय। या समस्येबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांनी MMRDAच्या ठेकेदाराची प्रत्यक्ष भेट घेतली, तसेच पत्र देऊन सोसायट्यांसमोरील ये-जा करण्याचे मार्ग तातडीने सुस्थितीत करण्याची मागणी केली। मात्र ठेकेदार आणि संबंधित MMRDA अधिकाऱ्यांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। विशेष म्हणजे हे रस्ते MMRDAच्या नियंत्रणाखाली असल्यानं कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांनाही याबाबत मर्यादित हस्तक्षेप करता येत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। टिटवाळा, कल्याण, डोंबिवली ते शिळफाटा, काटई आणि हेदुटणे असा सुमारे 21 किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता MMRDA कडून विकसित केला जातोय। टिटवाळ ते कल्याण या भागातील काम पूर्ण झालं असून सध्या दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी, कचोरे, खंबाळपाडा, गणेशनगर, कुंभारखान पाडा, देवीचा पाडा आणि मोठागाव, मानकोली उड्डाणपूल या भागात काम सुरू आहे। मात्र विकास कामाच्या नावाखाली रहिवाशांच्या रोजच्या जगण्याची कोंडी होऊ नये यासाठी सोसायट्यांसमोरील रस्ते आणि प्रवेशमार्ग तातडीनं सुस्थितीत करण्याची मागणी आता जोर धरते। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, टिटवाळा।